सर्वांना शुभप्रभात. माझा उद्देश नव्हता, पण मी असंच मित्रांसोबत फिरायला आलो आणि युनिटी, बाकी दुसरा शब्द नाही ऐकलो, फक्त युनिटी शब्द मी वाचलो आणि मला वाटलं चला युनिटीमध्ये आपण जॉईन व्हावं. लहानपणापासून मला ती सवय आहे की संघटना म्हणजे एकता काय असते याचं महत्त्व मला माहिती होतं. मी स्टार्टिंगला इथं आलो जेव्हा डान्स वगैरे चालू होता आमचं, त्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व पण झालो आणि डान्स करायला सुरुवात पण केली. माझ्या हातामध्ये मला पहिल्यांदा 12 नंबर मिळाला, तर मी तो 12 नंबर स्वतःकडे घेतला. पण माझा मित्र जवळ आला आणि त्यांनी 1 नंबर शोधून काढला माझ्यासाठी. 1 नंबर शोधून काढला, त्यांनी फोटो सुद्धा काढला. आता त्यांनी मला 1 नंबर दिला तर मला थोडीशी भीती वाटत होती की काय करावं, पळावं की नाही. या नंबरचं थोडंसं मला खूप महत्त्व होतं. जेव्हा मी सर्वात मागे होतो, मला आठवतंय सर्वात मागे होतो, मला समोर येण्याचा चान्सच नाही मिळाला. पण हळूहळू कव्हर करत समोरपर्यंत तिथपर्यंत गेलो मी. आणि मला वाटते 10 नाही तर 15 वेळा हा नंबर खाली पडण्याच्या परिस्थितीमध्ये होता. म्हणजे इथून निघत होता थोडासा आणि खाली पडत होता, तरी पण याला जपून ठेवलं मी. माझा हात वाटते मला असंच होता, जे काही 500-600 मीटर मी असंच पकडून धावलो. तर पुन्हा मला थोडी भीती वाटायची की हा नंबर नाही पडला पाहिजे या नंबरसाठी. आणि परत मला असं तीन आम्ही स्पर्धक होतो, पहिला, दुसरा आणि तिसरा, आणि इथपासून आलो. आणि युनिटी शब्द मला पुन्हा दिसला. मला स्वार्थ नव्हता की मी पहिला यायचा आहे म्हणून. मला वाटते त्या दादाला जो छोटा 3रा नंबरचा त्याला सुद्धा दादा पळ म्हटलं माझ्यासोबत आपण सोबत जाऊ. आणि पुन्हा 1 किलोमीटर थोडा बाकी होता, दादाला म्हटलं माझ्यासोबत चल म्हणून. आणि शेवटी जो 100 मीटर होता त्यामध्ये मी स्वतः अजिबात नाही, मी समोर यायचा हा मला मी विसरूनच गेलो होतो. मला होतं फक्त याला घेऊन जायचं, याचा हात पकडण्यासाठी मी खूप प्रयत्न केलो. दादा चल, पहिला नंबर येईन हा महत्वाचा नाही, तू माझ्यासोबत धावशील, ह्या तुझा कॉन्फिडन्स वाढेल ना, उद्या चालून तू खूप मोठा बनशील आणि याच्यापेक्षा खूप मोठा बनून तू मोठा जाशील. अजिबात नाही. मला आजही माझी मनापासून इच्छा, जरी मला पहिला नंबर नाही मिळाला, पण या दादाला तुम्ही खरंच समोर मोठं होऊ द्या आणि समोर जाऊ द्या. हीच धन्यवाद सर. थँक्यू सर.